नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे झटपट एग रोल. पाहूया त्यासाठी काय लागले साहित्य. इथे एक फ्रोझन पराठा घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवा. तूप किंवा बटर लावून फ्रोझन पराठा दोन्ही साईडनी व्यवस्थित तूप बटर लावून भाजून घ्या. खरपूस असा फ्रोझन पराठा भाजून घ्या. फ्रोझन पराठा भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या. त्यानंतर एका बाउलमध्ये एक अंडं फोडून घ्या. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आणखीन तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता. सर्व चमच्याने असं व्यवस्थित फेटून घ्या. गॅसवरती तवा ठेवा. त्यामध्ये थोडं तेल घाला आणि पहिलं आधी ऑमलेट बनवून घ्या. ऑमलेट असं पसरवून व्यवस्थित भाजून घ्या. एकाच साईडने आपल्याला ऑमलेट भाजायचं आहे. ऑमलेट असं पसरून झाल्यानंतर याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घाला. त्यानंतर फ्रोझन पराठा जो भाजलेला आहे त्याला मेयोनीज, टोमॅटो सॉस लावा. दोन्ही असं लावल्यानंतर चमच्याने असं पराठ्याला व्यवस्थित पसरवून घ्या. मेयोनीज आणि टोमॅटो सॉस जो लावलेला फ्रोझन पराठा आहे तो असा ऑमलेटवरती ठेवा. हाताने किंवा चमच्याने असा दाबून घ्या. त्यानंतर पलटी करून घ्या. थोडंसं एका साईडनी भाजल्यानंतर आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि रोल बनवून घ्या. व्यवस्थित असा रोल बनवल्यानंतर परत थोडंसं रोल आपला हा भाजून घ्यायचा. खरपूस असा आपला रोल भाजल्यानंतर डिशमध्ये काढून घ्या. पहा किती छान दिसत आहे. मुलं अगदी आवडीने खातील असे चटपटीत पदार्थ मुलांना फार आवडतात. तर डिशमध्ये काढलेला आहे. याच्यावरती आपण आता टोमॅटो सॉस घाला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सुरीने 2 भाग करून घ्या. सुरीने असं कट केल्यानंतर मस्तपैकी वरून असं चीज खिसा. मग कशी वाटली माझी ही एग रोल रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.